कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असताना गुहागर मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। झी5 वरील एका वेब सिरीजवरून सुरू झालेल्या वादानं आता वैयक्तिक टीकेचं रूप धारण केलंय। पालकमंत्री उदय सामंत यांनी भास्कर जाधव यांच्यावर नाव न घेता टीका केली होती। भास्कर जाधवांचे विकासाचे मुद्दे सोडून वेब सिरीज राजकारण करत आहेत याला प्रत्युत्तर देताना भास्कर जाधव यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला। तिखट शब्दात त्यांनी इशारा दिला। तसेच माजी आमदार विनय नातो यांचा देखील त्यांनी मुका माणूस म्हणून उल्लेख केलाय। या शाब्दिक युद्धामुळे गुहागरमधील राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला असून आरोप प्रत्यारोपांची चर्चा रंगली आहे। मी तर काहीच कोणाबद्दल बोललो नाही, एक शब्द बोललो नाही, कोणाबद्दल आक्षेप घेतला नाही। मी त्यांच्याच पक्षाच्या सरकारमधल्या सांस्कृतिक मंत्र्यांना पत्र लिहिलं। काय पत्र लिहिलं की अशी सिरीज आहे, या सिरीजला मध्ये माझ्या कोकणाच्या संस्कृतीबद्दल, संस्काराबद्दल, रीतिरिवाज, परंपरेबद्दल जाणीवपूर्वक अशी एक वातावरण निर्मिती केली जाते की कोकणातला संकासूर हा कोणाचा तरी खून करतो। केवढी गंभीर आरोप आहे हे। खून करतो, संकासूर खून करतो का आपल्या गावातला? मग नातूला काय ते सिरीज मी बंद करा असं सांगितलं। मला असं वाटतंय नातूंचा त्या सिरीजमाच्या पाठीमागे हात नाही ना, त्यांना का वाईट वाटलं? आणि उदय तर बालिशच आहे पालकमंत्री म्हणून, त्यांनी त्याचं मी भाषण ऐकलं, पण ह्या मुख्य माणसाचं नव्हतं मी ऐकलं, पण त्या उदय सामंताचं मी भाषण ऐकलं। राजकारण करायचं ते कुठल्या गोष्टीवर करायचं, विकास काम करा। काय तू केलीस विकासाची कामं या तालुक्यात? कुठे होतास तू? मी सामंतांबद्दल कधीही गैर बोलत नाही, पण सामंतांना बरीच मस्ती आली आहे। जर माझं तोंड उघडलं ना तर सामंतांची कायमची बोलती बंद करून टाकेल। त्यांनी असं सांगितलं की मी